मनसे नेते बाळा नांदगावकरांनी अजित पवारांची घेतली भेट, विकास कामांसंदर्भात भेट घेतल्याची नांदगावकरांची प्रतिक्रिया। महायुती 24 ऑगस्टपासून विधानसभा प्रचाराचा नारळ फोडणार, ठाण्यातून पहिली प्रचार यात्रा निघणार। ठाण्यामधील महायुती मेळाव्यातून भाजप आमदार प्रसाद लाड यांची घोषणा। दिल्लीमधील सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर राज्यामध्ये महाव्हिस्टा होणार। मंत्रालय आणि मंत्र्यांच्या बंगल्यांचं परिसराचं संपूर्ण कायापालट केला जाणार। आराखड्यासाठी जागतिक निविदा काढल्या। 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस पदकांची यादी जाहीर। महाराष्ट्राला 17 गॅलेंट्री मेडल, विशिष्ट सेवेसाठी महाराष्ट्राला 3 राष्ट्रपती पोलीस पदक, तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी महाराष्ट्राला 39 पदक जाहीर। विविध समस्यांवर उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासोबत पालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक। मुंबईतील खड्ड्यांची 7 दिवसात दुरुस्ती करणार, पालिकेचं आश्वासन। नागपूर जिल्हा परिषदेचे 30,000 विद्यार्थी गणवेशापासून वंचित। उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला त्यांना जुन्याच गणवेशात जावं लागणार। गणवेश पुरवण्याला उशीर झाल्याची मंत्री दीपक केसरकरांची कबुली। स्काउटचा गणवेश बदलल्यामुळे उशीर झाला, तसंच पहिलंच वर्ष असल्यानं काही अडचणी आल्या, केसरकरांचं स्पष्टीकरण। विदेशातही धावणार वंदे भारत एक्सप्रेस, पुढील वर्षापासून ट्रेनची निर्यात करणार। साऊथ अमेरिका, आशियाई देशांमध्ये वंदे भारत आणि मेट्रोची निर्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।